नमस्कार, मी बल्लाळनाथ शिंदे. सर्व शेतकरी बांधवांचं ग्रीन प्लॅनेटच्या धरती मातेला वाचवा या अभियानामध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण शिंदे सरांच्या आलेच्या प्लॉटमध्ये आहेत. या आलेसाठी फक्त एक डोस सोडला ना आपला? जमिनीमध्ये किती सोडले? दोन जमिनीमध्ये 2 वेळेस डोस सोडलेला आहे. आणि स्प्रे पण 2 वेळेस झालेला आहे. आज जवळजवळ 5 महिने झाले ना? हो, 5 महिने झालेले आहेत. आणि आता थोडाफार करपा दिसतोय आपल्याला इथे, पण आज जर यांच्या परिसरामध्ये प्लॉट पाहिले आपण तर अक्षरशः करप्याने प्लॉट गेलेले आहेत. आता आपण पाहिले येते वेळेस बरेच प्लॉट, बरोबर आहे. तर सर, तुम्ही किती वर्षापासून आलं करता? आलं तरी 30-35 वर्ष. तर 30-35 वर्षापासून आलं करतात. पण तत्पूर्वी सरांचा आपण परिचय घेऊया. आणि आज तारीख आहे 26/10/2020. तर सर, तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा. वामन नामदेव शिंदे, सातारा. तर तुम्ही 30-35 वर्षापासून आले का? तेव्हाच्या आणि आजच्या आल्यामध्ये काय फरक वाटतो? मला वाटतं इथं जवळजवळ गेली 15-20 दिवसापासून कंटिन्यू पाऊस आहे. पाऊस चालूच आहे. पाऊस चालू. आता सुद्धा पाऊस यायला भरलेलं. आणि सर थोडं खाली दाखवा सर. इथे दाखवा. सगळे शेवाळ झाले. शेवाळे, पूर्ण शेवाळे, बेड पूर्ण शेवाळलेला आहे. पूर्ण बेड शेवाळलेला आहे. म्हणजे इतका पाऊस झालेला आहे, प्रचंड मर्यादेच्या बाहेर पाऊस झालेला आहे. तरी तुम्हाला ह्या आल्यामध्ये काय फरक वाटतो? फरक भरपूर फरक काय म्हणजे आहे. डबल फरक आहे. सर पुढे घ्या थोडं. बरं, म्हणजे कसं आहे, ह्याचा फुटवा, त्याच्या मुळ्या, पांढऱ्या मुळ्याची संख्या सरांचं म्हणणं असं आहे की पहिल्यापेक्षा 4 पटीनं जास्त आहे. 4 पटीने एक्स्ट्रा आहे पांढऱ्या मुळ्यांची संख्या. आणि आल्याचा प्लॉट हा आहे जो किती गुंठे? 7 गुंठे. फक्त 7 गुंठ्याचा प्लॉट आहे. आणि जर फुटवा पाहिला आपण तर एकदम जबरदस्त काही फुटवा झालेला आहे आल्याचा. आणि आणखीन फुटवा सुरूच आहे. थोडं इकडे घ्या सर, खाली इकडे दाखवा. फोटो दाखवा थोडं. फुटवा सुरूच आहे आणखीन. आणि खालून सड वगैरे नाहीये ना? नाही, सड नाहीये आणखीन. आणि इथं मिरच्या पण आहेत. म्हणजे आपलं असंच मिरच्या ठेवलेल्या लागवड केलेली आहे. जोड ही मिरची सुद्धा एकदम तेजदार आणि हिरवी आहे पूर्ण प्लॉटमध्ये, आहे की नाही? आणि सर, मिरचीला चवीला काय फरक आहे? एकदम 1 नंबर आहे. एकदम 1 नंबर चव आहे. तुम्हाला इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही जे रासायनिक वापरताना? रासायनिक पेक्षा हे ग्रीन प्लॅनेटचं वापरणं योग्य आहे. तर फरक आहे. इतर सेंद्रिय शेती होते, जमीन सुपीक राहते. असले शेवाळा आलेला असताना सुद्धा आपला प्लॉट कुठं लागण झालेली नाही. लागण झालेलं नाही. फक्त वरतून थोडाफार करपा आहे. करपा तो आता आपण कंट्रोलमध्ये घेणार आहे. पावसामुळं कुठली फवारणी केलेली नाही. तर तुम्हाला उसाला रिझल्ट आल्यामुळे तुम्ही इकडं वापरलेला आहे. तर तुमचा काय अनुभव सांगा गणेश सर? मी आता 1 वर्ष झाले ह्याला लागलं शेतीत. याच्या शेतीमध्ये नव्हती. म्हणजे ग्रीन प्लॅनेटची सुरुवात आणि तुम्ही शेतीमध्ये सुरुवात करायला म्हणजे आता कसं आहे, एक असं बोलता येईल आपल्याला की ऑर्गॅनिक शेतीमुळे एक खर्च कमी येतो, उत्पादन चांगलं भेटतं आणि आपली शेतीकडे येण्याची आवड निर्माण होते. बरोबर आहे ना? धन्यवाद सर, आपण ग्रीन प्लॅनेटच्या मिशनमध्ये सहभागी झालात आणि आपण सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. त्याबद्दल मी आपले मिरची दाखवा. मिरची लागलेत पूर्ण. आणि हाईट किती बघा सरांच्या कांद्याला लागले ते. मिरची बिनरोगी मिरची आहे. रोग नाही कसला विशेष, म्हणजे रोग नाहीये कसला मिरचीवरती. फवारणी हीच केली. एकच फवारणी ह्याची झाली. हे बघा. म्हणजे तुम्ही समाधानी आहेत? मी समाधानी आहे. सर समाधानी आहेत. थोड्या खर्चात उत्पन्न जास्त, कमीत कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन, जमीन सुपीक. आणि जे आपलं मिशन आहे महत्वाचं की सेव्ह द मदर अर्थ, धरती मातेला वाचवा, ते सुद्धा या आपल्या त्याच्यामध्ये सुरुवात होते. धन्यवाद.